नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात लाखो लोक रोज धडपडत असतात। कुणाला नोकरी हवी, कुणाला पैसे, कुणाला यश, पण या स्वप्नांच्या पळापळीत आपलं गाव मागे राहतं आणि निसर्ग आपल्याला सतत हाक मारत राहतं। कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट केवळ एक प्रवासाची कथा नाही, तर मुंबईच्या गजबजाटून कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्यापर्यंत नेणारा हृदयस्पर्शी अनुभव आहे। कोकणातील नितांत सुंदर आणि निसर्गरम्य असे वातावरण पाहून कोणालाही भुरळ पडते, पण तिथे देखील वधू मिळत नसल्याने बिचाऱ्या वराची चिंता वाढली आहे। सर्व पोरींना मुंबईचाच नवरा हवाय, मग कोकणात राहणार तरी कोण? परंतु मुंबईच्या अतिशय गोंगाट गर्दीच्या वातावरणात राहणे महाकठीणच। त्याला कंटाळून एक तरुण परत आपल्या गावच्या ओढीने कोकणात परत येतो। बायकोला मात्र मुंबईचं स्वप्न पडलेलं असतं। अशा विषयावर आधारित असलेला कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट सांगतोय की गाव सोडणं सोपं असतं, पण गाव विसरणं अशक्य असतं। या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कमळकर यांनी कोकणाच्या हिरवाईला, समुद्राला आणि शिवरायांना आणि गावकुसातल्या साध्या माणसांना इतकं जिव्हाळलं दाखवलं आहे की प्रत्येक दृश्य म्हणजे एखादं जुनं पत्र उलगडल्यासारखं वाटतंय। प्रेक्षकाला वाटतंय, अरे हा तर आपलाच गाव आहे, ही तर आपलीच माणसं आहेत। माती आणि नाती जोडून पाहणारा हा चित्रपट उत्तम संस्कृतीचं दर्शन घडवणारा, एक वेगळी अनुभूती देणारा सर्वांग सुंदर चित्रपट आहे। प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांचा अभिनय म्हणजे गावातल्या प्रत्येक घराघरात दिसणाऱ्या बापाचा, भावाचा आणि शेजाऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं खरंखुरं प्रतिबिंब। सुनील तावडे, वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर या सगळ्यांनीच आपल्या भूमिकांना प्रामाणिकपणे न्याय दिला आहे। विशेष म्हणजे मालवणी भाषेतलं सादरीकरण प्रेक्षकाला थेट त्या भूमीशी जोडतंय। संगीत ऐकता क्षणी आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवतोय। आंब्यांच्या फांदीवर झुलणं, समुद्रावर धावत जाणं किंवा गावच्या जत्रेत नाचणं, गाणी फक्त कानावर नाही तर थेट हृदयात उतरतायत। चित्रपट प्रेक्षकाला थांबवतो आणि विचारायला लावतोय, आपण खरंच कुठं धावत आहोत का? शहरातल्या यशासाठी गाव, माती आणि माणुसकी गमावणं योग्य आहे का? कुर्ला टू वेंगुर्ला हा केवळ मनोरंजन नाही, तर आपल्या मुळाशी पुन्हा नातं जोडण्यासाठी जाणीव करून देणारा प्रवास आहे। सारंग कुटुंबातल्या आनंदाचं लग्न 8 महिन्यापूर्वीच झालं होतं। त्याची बायको गौरी आहे। आनंद मुंबईला चाकरमानी म्हणजेच नवीन शब्दानुसार कोकणवासी असला तरी त्याची विवाह गाठ ही फक्त लग्न जमवण्यासाठी केलेली एक तडजोड होती। आनंदचं मन शहरात कधीच रमलेलं नाही आणि त्याला हवी ती नोकरीही मिळालेली नाही। तो भाड्याने घेतलेल्या 10 बाय 10च्या खोलीत आपलं खुराट्यासारखं जीवन जगतोय। पण फक्त मुंबईत स्थानिक होण्याच्या उद्देशानं लग्न केलेल्या गौरीला मात्र लग्नाच्या 8 महिन्यानंतरही मुंबईला दर्शन मिळालेलं नाही। मुंबईला जाऊन एक नवीन जीवन सुरू करण्याच्या स्वप्नात दिवस पुढे ढकलत राहतो, पण एक दिवस तिच्या स्वप्नाचाही चुराडा होतो, जेव्हा आनंदची मुंबईतील तात्पुरती नोकरीही हातातून निघून जाते। त्यानंतर तो कायमचं गावाकडे परतण्याचा निर्णय घेतो आणि या क्षणापासून चित्रपटात खऱ्या ट्विस्टला सुरुवात होते। दुसरीकडे आनंदची बहीण लहान शर्मिला लग्नाच्या वयात आली आहे। तिच्यासाठी स्थळ संशोधन सुरू आहे, पण मुलाचा पत्ता अजूनही नाही। सारंग कुटुंबियांसाठी तर जावई शहरातला, विशेषतः मुंबईतला स्वतःचं घर आणि चांगली नोकरी असलेला हवा आहे। आनंदचा मित्र गावकरी परिमल जोशी याही कथेत प्रवेश करतो। उच्च शिक्षण पूर्ण करून परिमल गावात परतला असून त्याला नोकरीत अजिबात स्वास्थ्य नाही। त्याने मनोमन ठरवलं आहे की तो गावातच स्वतःचा व्यवसाय सुरू करून उदरनिर्वाह करणार। मध्यंतरानंतर कथेत अस्मिता धोपेश्वर या पात्राचा समावेश होतो। यामुळे कथेला आणखी निरनिराळी वळण लागतात। शेवटाकडे कथानक हळूहळू या विविध पात्रांच्या संघर्ष, स्वप्न आणि निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उत्कंठावर्णक आणि भावनिक रूप धारण करते। कोकणातील जीवन प्रसिद्धी, इथली माणसं, माती, नाती, इथला निसर्ग अप्रतिम पद्धतीने दिग्दर्शक विजय कमळकर यांनी जगासमोर आणला आहे। प्रत्येक दृश्यातील नजाकत, संवादातील भावनिक खोल आणि कधी-कधी हसू, कधी-कधी डोळ्यातलं पाणी आणणारे क्षण हे सगळं मनात घर करून जाते। हा फक्त कोकणाचा प्रवास नाही, तो आपल्या बालपणीच्या आठवणीचा प्रवास आहे।
तो आपल्या आईच्या हातच्या भाकरीचा प्रवास आहे, तो आपल्या मातीच्या सुगंधाचा प्रवास आहे। हा चित्रपट गॉडफादर नव्हे तर गुड फादर या तत्वावर काम करणाऱ्या अमरजीत आमले यांच्या दीर्घ प्रवासाची फलित आहे। कोकण सोडून मुंबईत आलेल्या तरुणाची धडपड, गाव रिकामी होण्याच्या वेदना आणि तरीही निसर्गाच्या कुशीत परतण्यासाठी आज, हे सगळं अतिशय भावनिक पद्धतीने मांडलं आहे। सिनेकथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन या निर्मिती संस्थांनी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाची निर्मिती केली आहे। अमरजीत आमले, विजय कमळकर, चारू दत्त सोमन, नैना सोनावणे, अविनाश सोनावणे, M.V. शरदचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत। चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांनी तर दिग्दर्शक विजय कमळकर यांनी केलं आहे। मुंबईतील छोट्या खोलीतील घुसमटलेले आयुष्य, समुद्रावर फिरायला गेल्यावर तेथील प्रचंड गर्दी, सर्वत्र गोंधळ, वैताग पाहून माणूस वैतागून जातोय, तरी जगण्यासाठी पैसे लागतो म्हणून तेच आयुष्य कंठीत असतात। पण वेगळा विचार करून या चित्रपटातील नायक गावाकडे परत येतो, त्यानंतर त्याच्या बायकोचे मन देखील कसं बदलतं ते पाहण्यासारखं आहे। अनेक क्षण तर डोळ्यामध्ये पाणी आणतात। कोकणातील नितांत सुंदर गर्दीपासून दूर असलेले समुद्र आणि मुंबईतील चौपाटीवरील गर्दी या दोन्हींमध्ये जगण्याचे खरेपण दिसते। कमी पैसे असले तरी गावाकडची नाती, माती हेच अस्सल जगणं। अखेर आपलं गाव आणि आपली माती यात आपण वाढवलेलं असतो, शेवटही मातीमध्येच व्हायचा असतो। शहरात सिमेंटीकरणात जगण्यापेक्षा गावातील मातीत जगणं समृद्ध करून जाते। हाच धागा या चित्रपटात शेवटी उलगडतो। प्रत्येकाला गावात छोटी जरी रोजगार मिळाला तरी शहराकडून गावाकडे ओढ वाढू शकेल। सामाजिक संदेश देतानाही कुठेही बेजडपणा नाही, तर हलकं फुलकं, भावनिक आणि कुटुंबासह पाहणं जोगं सिनेमॅटिक अनुभव आहे। एकूणच हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही तर कोकण वाचवण्याचा, गावाकडे परतण्याचा आणि आपल्या मातीशी नातं जोडण्याचा संदेश देणारा एक लोक चळवळीचा भाग आहे। जर तुम्हाला खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटावर प्रेम असेल तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन अनुभवायलाच हवा।